आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू। निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक जाहीर करणार। ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर। दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील, मोदींचा विश्वास। दरम्यान मोदी किंग चार्ल्स यांची देखील भेट घेणार। चीन आणि पाकिस्तानमुळे भारतातील कांद्याला फटका। JNPA बंदरामध्ये कांद्याची निर्यात तब्बल 40% घसरली। ई-पॉश मशीनच्या नेटवर्क समस्येमुळे रेशन दुकानदार त्रस्त। तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांचा गोंधळ। रेशन दुकानदारांकडून ऑफलाईन धान्य वितरण करण्याची परवानगी देण्याची मागणी। रायगडच्या लोणेरेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्या निकेतन विद्यालयामध्ये आर्थिक घोटाळा। 128 विद्यार्थ्यांची फसवणूक। तब्बल 16 लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचं उघड। राज्यामध्ये मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय कागदांवरच। राज्यातील अनेक मुलींच्या वसतिगृहामध्ये महिला सुरक्षा रक्षक नाही। वसतिगृहात अज्ञातांकडून विनयभंगाच्या घटनेनंतर महिला सुरक्षा रक्षकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। MBBSच्या प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर। खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता 10% EWS कोटा। होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा। गणेश मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा। पालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीनं अर्ज सुविधा उपलब्ध। राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा कवच। सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय।